नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मांडके एच.के. विषय मराठी. आज आपल्यासमोर वीरांना सलामी या पाठाविषयी माहिती सांगत आहे. यापूर्वी आपण 3 लेक्चर या पाठावरती घेतलेले होते आणि यामध्ये अनुराधा प्रभुदेसाई या जम्मू काश्मीरमधील जो भाग आहे लेह लडाख, याला त्यांनी एक पर्यटक म्हणून भेट दिलेली होती आणि त्यांनी कारगिलमधला जो विजयस्तंभ होता त्या विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर एक शपथ घेतलेली आहे की मी इथून पुढं 5 वर्ष या ठिकाणी येईन, इथल्या जवानांना या ठिकाणी भेटेन, अशी शपथ घेतल्यानंतर ती त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी उतरवलेली आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये राखी पौर्णिमेच्याच दिवशी आपल्या खऱ्या रक्षणकर्त्याला राखी बांधण्यासाठी त्या लेह आणि लडाख या परिसरामध्ये गेलेले आहेत. तर प्रथमतः 14 कोअरच्या सेक्टरमधील कर्नल झा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. कर्नल झा यांच्या भेटीनंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपल्यावरती त्या लडाख या ठिकाणी जाणार आहे. तर तो जो द्रास आणि कारगिलचा जो भाग आहे त्या भागाकडं त्या निघालेल्या आहेत. हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर 24 साथीदार आहेत आणि या 24 जणांच्या या बरोबरती जो कारगिलमधला जो प्रदेश आहे त्याला त्या भेट देणार आहेत. जातानाच एका पुलावरती त्यांच्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि गाड्या थांबल्यानंतर तिथं एक शिपाई जो जवान होता तो त्यांना दिसलेला आहे. त्या सैनिकाला त्यांनी त्याची माहिती विचारलेली आहे. तर त्या सैनिकानं अनुराधा प्रभुदेसाईने यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कारगिलवरून परत येताना याच रस्त्यावरून या ठिकाणी येणार आहात. तुम्हाला जर कारगिलमध्ये काही अडचण आली तर अवश्य या ठिकाणी आम्हाला सांगा. आणि त्या दोघांच्या मधील जो संवाद आहे तो संवाद कशा प्रकारे या ठिकाणी झालेले आपण पाहणार आहे. तो जो सैनिक आहे तो सैनिक अनुराधा प्रभुदेसाई यांना म्हणतो की कल आपको इसी रास्ते से वापस जाना है. बढ़िया, कल फिर मिलेंगे. छान, आपण उद्या भेटू असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा तो सैनिक म्हटलेला आहे नाही, कल मैं नहीं रहूंगा, मेरा बडी होगा. काल माझी या ठिकाणी ड्युटी असणार नाही, माझा साथीदार आहे त्याची ड्युटी असेल, मतलब मेरा साथी होगा. लेकिन आपको कारगिल को किसी चीज की जरूरत हो तो यहाँ जरूर आना. त्यानंतर हा संवाद संपल्यानंतर अनुराधा प्रभुदेसाई आणि त्यांच्याबरोबरचे साथीदार हे कारगिलला गेलेले आहेत, द्रासला गेलेले आहेत आणि पर्यटन या ठिकाणी करून परत ते आलेले आहेत. येताना कार्यक्रम सर्व आटोपल्यानंतर संध्याकाळी त्यांनी पाहिलं की तो जो सैनिक आहे तो सैनिक अजूनही तिथंच आहे. म्हणजे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी जेव्हा अनुराधा प्रभुदेसाई त्या पुलावरती आपल्या साथीदार आहेत त्यांच्या समवेत आलेले आहेत, तरी तो जो सैनिक होता, जो काल म्हटलेला होता की माझा साथीदार इथं असेल, तर तो त्याचा साथीदार नव्हता, तर तो स्वतःच होता. आणि म्हणून अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्याला परत या ठिकाणी विचारलं, अरे तू परत आलास? या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ.
जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथं उभा होता. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये 10 ते 5 अशी नोकरी असते, अशा माणसाला हे खरं तर आश्चर्यकारकच होतं. 36 तास तो मुलगा अव्याहतपणे एकटाच या ठिकाणी तो काम करतो आहे. आणि हे म्हटल्यावरती अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्या सैनिकाला पुन्हा प्रश्न विचारला की अरे तुझा बडी आज पण आला नाही तर? यावरती तो मुलगा हसून या ठिकाणी म्हटला की मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. अजून 2 दिवस जरी तो या ठिकाणी आला नाही तर त्याच्यासाठी मी इथं उभा राहीन. म्हणजे 2च दिवस या ठिकाणी तो जर सैनिक आला नाही तर आपण या ठिकाणी दुसरा माणूस या ठिकाणी नियुक्त करू असं तो म्हटलेलं नाही. तर तो आपला साथीदार जोपर्यंत इथं येणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू असं तो अगदी ठामपणे म्हटलेलं आहे आणि सहजतेनं म्हटलेलं आहे. यावरती अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्याला विचारलेलं आहे की हे तू इतक्या सहजतेने कसं काय म्हणतोस? आणि यावरती त्या सैनिकाने जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर अशा प्रकारचं आहे, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. त्या सैनिकाचं विचार असे आहेत की आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी, आपल्या साथीदारासाठी आपण एकदा जर डोक्यामध्ये विचार आणले, मनामध्ये एकदा निश्चय केला की आपण आपलं सर्वस्व अर्पण करायला इथं तयार आहोत, तर 36 तास काय अजून कितीतरी दिवस या ठिकाणी आपण उभा राहू शकतो, काम करू शकतो, हे त्यानं सांगितलेलं आहे. आणि अनुराधा प्रभुदेसाई यांना या ठिकाणी हे स्पष्ट असं दिसलेलं आहे की केवळ 5-6 तास काम करणारे माणसाची मानसिकता आणि सैनिकांची मानसिकता याच्यामध्ये कसा फरक आहे. या सैनिकांना आपल्या मनामध्ये निश्चय केलेला आहे की कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये आपण इथं उभा राहायचं, कोणत्याही अडचणी आल्या तरी त्याला धैर्यानं तोंड द्यायचं, हे ठरवूनच हे सैनिक या ठिकाणी इथं काम करतात. आणि खऱ्या अर्थानं आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवरती हे जे सैनिक उभा असतात त्यांना कितीतरी संकटांना सामना करावा लागतो. तो केवळ आपला साथीदार आजारी आहे एवढाच नव्हे, कधी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये बर्फवृष्टी होते, अगदी तापमान 0°C म्हणजे उणे तापमान गेलं तर हे सैनिक तिथं काम करतात. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये या सीमेवरती हे जे सैनिक सातत्यानं या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल टाकून आपली जबाबदारी पूर्ण करतात. आणि ते आपली जबाबदारी पूर्ण करतात म्हणून आपण आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत. आपल्या देशामध्ये आपण सर्व या ठिकाणी आनंद उपभोगत आहे, त्याला कारणीभूत आहेत ते सीमेवरचे जवान. यानंतर लेखिका दुसऱ्या वर्षी 2006 मध्ये या ठिकाणी लडाखला गेलेल्या आहेत. आणि या 2006 मध्ये ज्या लेखिका लडाखच्या प्रदेशामध्ये गेलेल्या आहेत त्यावेळेच वर्णन लेखिकेने इथून पुढे केलेलं आहे. 2006चं जे लडाखचं दर्शन लेखिकेचं आहे यामध्ये लेखिका म्हणतात की यावर्षी लडाखनं वेगळंच रूप धारण केलेलं होतं, जणू आभाळच फाटलं होतं. ज्या प्रदेशामध्ये अगदी कमी पाऊस पडतो अशा प्रदेशामध्ये आज अचानक असा पाऊस पडलेला आहे की नद्या नाल्यांना या ठिकाणी पूर आलेला आहे आणि सर्वत्र पाणी या ठिकाणी पसरलेलं आहे. या लडाखी मुलांना इथले हे नवलाईच आहे, कारण लडाख हा जो प्रदेश आहे यामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो, सरासरीपेक्षाही कमी पाऊस या ठिकाणी असतो. आणि अशा प्रदेशामध्ये अचानक पाऊस पडला आणि लेखिका या प्रदेशाला पुन्हा भेट देण्यासाठी गेलेल्या आहेत.
यावर्षी पुन्हा त्यांना सैनिकांना राखी बांधायची आहे म्हणून त्या गेलेल्या आहेत. तर त्यांना कळलं की पुढील सर्व मार्ग पावसामुळे बंद आहेत. आता एकच मार्ग त्यांच्या पुढे शिल्लक होता, तो म्हणजे कर्नल झा यांचा. आणि कर्नल झा यांना भेटल्याशिवाय आपण जायचं नाही असं त्यांनी निश्चय घेतलेला आहे. त्या म्हणतात दिमाग में डाल दिया था, म्हणजे डोक्यामध्ये घेतलेलं होतं. लेखिका सतत या ठिकाणी 5 वर्ष इथल्या सैनिकांच्या भेटीला जाते, रक्षाबंधनाचं औचित्य साधून जाते, तेव्हा त्यांनाही अशा अडचणी आलेल्या आहेत. हे गोष्ट आपण या ठिकाणी विसरता कामा नये. आणि कर्नल झा यांना भेटण्यासाठी त्या गेलेल्या आहेत. बरोबर 5 वाजता या ठिकाणी कर्नल झा या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय प्रेमाने कर्नल झा यांनी लेखिका आणि त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आमची अडचण त्यांनी समजून घेतलेले आहेत आणि पावसामुळं या ठिकाणी कुठले मार्ग बंद झालेले आहेत, कुठले मार्ग या ठिकाणी सुरू आहेत याची चौकशी केलेली आहे. आणि चौकशी केल्यानंतर लेखिकेला ते म्हटलेले आहेत, निसर्गापुढं आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. तुमच्या मनामध्ये एवढे दृढ निश्चय आहेत, तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे, मनोबल एवढं उन्नत आहे की तुम्ही कार्यक्रमात थोडा बदल करून या ठिकाणी तिथपर्यंत निश्चित पोचाल. शेवटी आम्ही या ठिकाणी सर्व रस्ते कशा प्रकारे कधी मोकळे होतील याचे वाट पाहत होतो आणि नंतर हॉटेलवर या ठिकाणी पोचलेलो आहे. तेव्हा कर्नल झा यांच्या सूचनेनुसार प्रथम आम्ही लेहच्या ऐवजी द्रास कारगिल या परिसरामध्ये जायचं निश्चित केलेलं आहे. कारगिल द्रास हा जो प्रदेश आहे यामध्ये तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल इथल्या स्थळांना आम्ही या ठिकाणी भेटी देणार आहे. इथल्या सैनिकांना भेटून या ठिकाणी आम्ही परत या ठिकाणी येणार होतो. आणि हा जो परिसर आहे की यामध्ये आम्ही यापूर्वी येऊन गेलेलो आहे आणि त्यामुळे तो अतिशय परिचयाचा वाटलेला आहे. तिथल्या सैनिकांना आम्ही भेटलो, जड अंतःकरणाने या ठिकाणी त्यांचा निरोप घेतला आणि रात्रीच्या 10 वाजता या ठिकाणी परत आम्ही लेहकडं चाललेलो आहोत. उद्या कुठं जायची यांची आखणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि एवढ्यात काय झालेलं आहे की रात्रीचे त्या अंधारामध्ये आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागलेला आहे. आमच्या गाड्या जो आमचं बरोबर असणारे 30-34 साथीदार होते त्यांच्या असं चाललेले असताना अचानक हातामध्ये टॉर्च घेतलेले 3 सैनिक आलेले आहेत. त्यांनी आम्हाला थांबण्याचा इशारा केलेला आहे आणि सांगितलेलं आहे पुढं जो खलसेचा पूल आहे हा खलसेचा पूल या ठिकाणी कोसळलेला असल्यामुळं तुम्हाला इथून पुढं जाता येणार नाही. म्हणजे आम्ही कारगिलवरून परत येतो, तो लेहला परत या ठिकाणी आम्हाला जायचं होतं, पण लेहला जाण्यासाठीच या ठिकाणी आम्हाला त्या पुलामुळे अडचण निर्माण झालेले होते. आता माघारी जाणं सुद्धा दुरापस्त होतं, पुढचा रस्ताही या ठिकाणी बंद होता. काय करायचं असं विचार या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये अतिशय वेगानं चक्र डोक्यामधली फिरू लागली. माझ्याबरोबर तरुण मुली होत्या आणि या सर्वांना या ठिकाणी आता कुठंतरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता होती. आणि नंतर आमच्या असं लक्षात आलं त्या सैनिकांच्याकडूनच की पुढं 500 मीटर अंतरावरती आर्मीचं चेकपोस्ट आहे. आम्ही त्या सैनिकांना विनंती केलेली आहे की त्या चेकपोस्टपर्यंत आम्हाला जाऊ द्या. चेकपोस्टवरती आम्ही आमच्या पद्धतीनं कर्नल झा वगैरे यांना भेटून आमची काही पुढची व्यवस्था होते का ते विचारतोय. आणि त्यानंतर या ठिकाणी जर त्यांनी आम्हाला नकार दिला तर आम्ही या ठिकाणी परत जायला तयार आहोत. तर आम्ही गाडीतून उतरलेलो आहे. प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी भीती होती. सर्वांनी या ठिकाणी धैर्याचा मुखवटा पांघरलेला होता. धैर्याचा मुखवटा पांघरणे म्हणजे नकली चेहरा बसवणे.
तर आम्ही कोणतीही मनामध्ये भीती बाळगत नाही असा मुखवटा चेहऱ्यावरती या ठिकाणी आम्ही पांघरलेला आहे. आणि हा मुखवटा जरी आम्ही पांघरला असला तरी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला अशा रात्रीच्या अंधारात आणि एवढ्या सोबत मुली, तेही लेह वगैरेचा जो परिसर आहे की ज्या ठिकाणी वारंवार या ठिकाणी अतिरेक्यांचे हल्ले होतात, अशा ठिकाणी त्या मुलींच्या बरोबर होतो. तर आम्ही अशा प्रकारे भीत या ठिकाणी त्या चेकपोस्टवरती पोहोचलेलो आहे. थंडीमुळे या ठिकाणी आम्ही अतिशय गारठून गेलेलो होतो. तेव्हा TCP चेकपोस्टवरचे जे सैनिक होते यांनी प्रथम आम्हाला या ठिकाणी गरम पाणी दिलेलं आहे आणि आम्हाला उबदार केलेलं आहे. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि खूप खटपटीनंतर या ठिकाणी कर्नल झा यांना फोन लागलेला आहे. समोरून कर्नल झा यांचा आवाज आलेला आहे, अरे कैसे हो आप, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो, चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. बंदा म्हणजे इसम, ओळखीची व्यक्ती. कर्नल झा यांनी या ठिकाणी फोन केल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझा एक बंदा या ठिकाणी तुम्हाला भेटायला येईल. याचा अर्थ रात्रीच्या 10:30 वाजेपर्यंत कर्नल पदावरील व्यक्ती अनुराधा प्रभू देसाई आणि त्यांच्याबरोबरच्या सहकार्याची वाट पाहतायत, त्यांचा निरोप येण्याची वाट पाहतायत. अनुराधा प्रभू देसाई यांचं कार्य असं आहे की त्या सतत 5 वर्ष या सैनिकांना राखी बांधण्यासाठी जाणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं सैनिकांनी अनुराधा प्रभू देसाई यांच्यामध्ये बहीण भावाचं नातं निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितच आपल्या बहिणीची काळजी म्हणून का होईना, पण कर्नल झा रात्री 10:30 वाजेपर्यंत त्यांच्या फोनची वाट पाहत आहेत. आणि फोन लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची त्या युनिटमध्ये राहण्याची सोय केली जाईल. आणि खरंच आमची वाट पाहणारे आणि आमची पुढील व्यवस्था करून ठेवणारे कर्नल झा यांच्याबद्दल या ठिकाणी माझ्या मनामध्ये त्या लष्कराबद्दल, त्या सैनिकांच्याबद्दल जो अभिमान तयार झालेला आहे, आत्मीयता तयार झालेली आहे, आमच्या पोतडीमध्ये त्यांच्या ऋणाचं एक गाठोडं साठलेलं आहे. खरंच कर्नल झा आणि सीमेवर असणारे भारतीय सैनिक यांनी सेवा परमो धर्म अशा प्रकारची एक मानसिकता करून ठेवलेली आहे. म्हणजे सेवा हाच धर्म अशी मानसिकता त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आमची जी संकुचित प्रवृत्ती असते, समाजाला सहकार्य न करता सुद्धा या ठिकाणी आम्ही समाजाचं सातत्यानं टीका करण्यासाठी आपलं तोंड उघडतो, तर अशा लोकांना खऱ्या अर्थानं सैनिकांचं कार्य, त्यांनी केलेलं बलिदान, लोकांच्यासाठी करत असलेले ते त्याग, या गोष्टी जवळून पाहणं आवश्यक आहे. अनुराधा प्रभू देसाईंनी हे जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ते म्हणतात की एक ऋणाचं मोठं गाठोडं त्यांच्यामुळं आमच्यावरती झालेलं आहे. आणि आपोआपच गालावरती या ठिकाणी अश्रूंची माळ वाहिलेली आहे. थोड्या वेळात आम्हाला या ठिकाणी त्या युनिटमध्ये सोय करण्यासाठी मेजर आकाश या ठिकाणी आलेले आहेत. मेजर आकाश यांनी माझ्या पाठोपाठ या असं सांगितलेले आहे आणि युनिटमध्ये या ठिकाणी आम्हाला ते घेऊन गेलेले आहेत. युनिटमधल्या सर्व सैनिकांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. सर्वजण रात्री 10:30 नंतर आमच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करू लागलेली आहे. अगदी सर्व गोष्टी त्यांना आमच्या या ठिकाणी स्वतःहून करायच्या होत्या. कामकरी मुंगी ज्या पद्धतीनं सतत कामामध्ये व्यस्त असते, तसे हे सैनिक कामाला लागलेले आहेत. झपाझप या ठिकाणी कामं करू लागलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती आत्यंतिक कार्यव्यग्रता दिसत होती. म्हणजे कामामध्ये ते सतत व्यस्त होते.
आपल्याला रात्री 10:30 वाजता कोणासाठी तरी स्वयंपाक करावा लागतोय, आपल्याला रात्री 10:30 वाजता कोणाला तरी या ठिकाणी सोय करण्यासाठी म्हणून इथं काम करावं लागतंय, असा कोणताही भाव त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता, त्यांच्या कृतीमधून कोणताही अशा प्रकारे भाव दिसत नव्हता. खरंच सैनिक असून सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये इतकं ममत्व आणि प्रेम मला दिसत होतं. त्यांचा पाहुणचार पाहून लेखिका अनुराधा प्रभुदेसाई म्हणतात की माझ्या किंवा आमच्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचलेला होता. आणि खरंच या ठिकाणी स्वयंमधून कोहम असा सूर निनादू लागलेला होता. मी कोण असा या ठिकाणी स्वर निनादू लागलेला होता. आभारी आहे. पुढच्या पाठामध्ये आपण या ठिकाणी 2007 मधील लेखिका या परिसरामध्ये गेल्यानंतर काय या ठिकाणी त्यांना अनुभव आलेले ते पाहणार आहे.